Brought to you by V-Guard. नमस्कार, टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती अर्थसंकल्पाची। महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला। दरम्यान अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत। अजित पवार यांच्याकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। 21 ते 60 वर्षातील महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। दरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी मात्र सरकारला धारेवर धरले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा 21 ते 60 वर्षातील महिलांना दरमहा 1,500 रुपये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत। पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे। 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देणार। राज्यातील 17 शहरात हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल। 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ, दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार। 46,06,000 शेती पंप धारक यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला। कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं सहाय्य। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे। गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू राहणार। गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना पुढे चालू ठेवण्यात येईल। 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून प्रतिदिंडी 20,000चा निधी देणार। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन। सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार। दोन्ही मुख्य पालखी मार्गांवरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार करणार। देहू, आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहे। ठाणे, बृहन्मुंबई, नवी मुंबईतील पालिका क्षेत्रातील पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार। ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास ह्या सगळ्या कामाच्या करता मोफत वीज 7.5 हॉर्स पावर पर्यंत देतोय।
आर्थिक तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही. म्हणजेच काय, हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे, गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये. माझं राज्य कर्जबाजारी होत असेल, त्याच्यामध्ये रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत नसेल, तो मोफत तुम्ही शिक्षण द्या, मोफत घरामध्ये पैसे द्या, पण करता करविता ज्याला म्हणतो, करतेपणा हा महाराष्ट्राच्या रगारगात आहे. कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है, ये कोई कहते गाजर है, तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है, ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है. इतना ही मैं कहूँगा. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला, त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटत आहेत. तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही. उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे. हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा, अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात महिला वर्गासाठी काय? राज्यात लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी आर्थिक योजनेची सुरुवात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होणार. योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षातील महिलांना दरमहा 1500 रुपये देणार. या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींचा निधी दिला जाईल. जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा निधी वाढवला. या अंतर्गत 10,000 20,000 निधी देण्यात येणार. राज्यातील 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देण्यात येईल. महिला उद्योजकांनी 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू. महिला व बालकांविरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक निधी देणार. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडासा एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय. मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असेल तर जरूर आणा, आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा. आता जे बेरोजगार आहेत, सुशिक्षित, त्यांना आम्ही 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत. हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय. नाही, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली. त्याचं काय? भाजपाच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण ही योजना आणली आहे. पण मागचे 4 महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळलं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. हा अर्थसंकल्प हा फसवा आहे. कारण त्यांनी स्वतः अर्थसंकल्पात लिहिलेलं आहे की मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत. म्हणजे मूल्यमापन न करता, सुसूत्रीकरण न करता हा अर्थसंकल्प आणलाय. आता जे काय करायचंय ती समिती करेल असं उत्तर द्यायला मोकळे होतील. अर्थसंकल्पात राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काय? तर शेती कृषी पंपांचं थकीत वीज बिल माफ करण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार. उपसा सिंचन योजनेचं सौर ऊर्जीकरण करणार. सौर ऊर्जीकरणासाठी 4,000 कोटींचा निधी देण्यात येणार. जलयुक्त शिवारसाठी 650 कोटींच्या निधीची तरतूद. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देणार.
कांदा कापसाच्या हमीभावानं खरेदीसाठी प्रत्येकी 200 कोटींचा फिरता निधी निर्माण करणार. कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम करणार. गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार. जुन्या गोदामांची डागडुजी केली जाणार. गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू राहणार. 2023-24 आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी देखील दिला जातोय. चादर लगी फटने, खैरात लगी बटने. ये चादर फट गई है और अब खैरात इतनी बांटने की कोशिश हो रही है और ये खैरात सिर्फ 2 महीने के लिए 3 महीने के लिए है. मुझे पूरा यकीन है कि कोड ऑफ कंडक्ट लगने के बाद ये सारी चीजें ठप हो जाएंगी. चादर तो उनकी फट गई. अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए, विपक्ष के नेता बन गए, इसलिए पेड़े बांट रहे हैं. हंसना क्या रोना. चद्दर के बारे में मैं इतना ही कहूँगा, मैंने अभी मराठी में कहा है, जो औरंगजेब और क्या नाम उसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं, उनको चादर दिखेगी नहीं तो और क्या दिखेगी. और इसलिए चादर हमारी नहीं, चादर उनकी फटी है. अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही घोषणा करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्यात येतील. पर्यावरण संरक्षणाला ही योजना सहाय्यभूत ठरेल. 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येईल. महाराष्ट्रात 6 लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत आहेत. ती संख्या आता 7 लाख करण्यात येईल. त्यासाठीच्या निधीची रक्कम 15,000हून 30,000पर्यंत वाढवण्यात आली. महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा असतो जेवण बनवायला गॅस. आता त्याच्यामध्ये 3 सिलेंडर वर्षाला, म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली. 3 सिलेंडर ते मोफत आम्ही देणार. त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत. अर्थसंकल्पातून वारकऱ्यांसाठी काय, तर मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रतिदिंडी 20,000चा निधी देण्यात येणार. वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आलाय. निर्मल वारीसाठी 36,71,00,000चा निधी. पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्तावही पाठवण्यात आलाय. देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांच्यावर मोफत औषधोपचार. आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. म्हणून वारकऱ्यांचा अपमान आहे, कारण ही संत परंपरा ही अत्यंत निस्पृहपणे आपण जर का, कारण मी ती वारी एरियल फोटोग्राफी करताना पण पाहिले, प्रत्यक्ष वारीत चाललो पण आहे. त्यांच्याकडे त्यांचं सामान असं काही नसतं. देहबान हरपून ते विठू नामाचा गजर करत जात असतं. त्यांना पैशांनी काही देणं घेणं नसतं. पण आता ती सुद्धा विकत घेण्याची परंपरा हे सुरू करते की काय. विधानभवन परिसरामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांची भेट झाली. यावेळी शिंदे फडणवीस सुद्धा उपस्थित होते. दोघांनी एकमेकाकडे बघून स्मितहास्य केलं. अजित पवार यांचा फुगा आता फुटलेला आहे. महायुती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेणार की नाही याबाबत शंका निर्माण झाल्याचं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान गरुडाला कोणाच्या कुबड्यांची गरज लागत नाही असा पलटवार यावर अमोल मिटकरी यांनी केला आहे. अजित पवारचं नाव असा दबदबा होता महाराष्ट्रात, आता कुठे गेला? ते फुगा फुटला. आता काही नाही त्यांच्याकडं. आता त्यांचा अग्निवीर होईल. मला तर वाटतं की या पुढच्या विधानसभेला त्यांना घेणार की नाही घेणार त्याचीही शंका मला वाटते. आणि हे त्यांचा अर्थसंकल्प फक्त लोकांना विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. गरुड पक्षी असतो ना, पक्षाचा राजा, त्याला कोणाच्या कुबड्यांची गरज लागत नाही.
शेवटी अजितदादा या महाराष्ट्राच्या गरुड पक्षासारखा व्यक्ती आहे. कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला? चिंता याची लढणाऱ्याला, बघणाऱ्याला नाही. फलों से हमने पहचान लिया इंसान को, जो जितने मीठे होते उतने सड़े होते हैं. देखताची चिंदी मन धावे आणि व्यभिचार्यापासी बैसता क्षणभरी देखताची नारी मन धावे. विधान परिषदेसाठी 11 नावं बावनकुळेंनी केंद्राला पाठवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 11 नावांमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा देखील समावेश आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. चित्रा वाघ यांच्याही नावाचा समावेश या यादीमध्ये असल्याचं कळतं. तर विधान परिषदेसाठी भाजपनं 11 नावं केंद्रात पाठवली आहेत. त्यामध्ये पंकजा मुंडे, चित्रा वाघ, रावसाहेब दानवे यांची नावं आहेत. हर्षवर्धन पाटील, परिणय फुके, अमित गोरखे यांचंही या यादीमध्ये नाव असल्याचं कळतं. सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर आणि निलय नाईक यांचीही नावं यामध्ये असल्याचं कळतं. तर माधवी नाईक आणि विश्वास पाठक यांचीही नावं यामध्ये असल्याचं कळतं. माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी उद्धव ठाकरे यांना संपर्क केला आहे. विप्लव बाजोरिया हे शिंदे गटाचे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. विप्लव बाजोरिया यांची भेट उद्धव ठाकरे यांनी नाकारल्याची ही माहिती मिळते. आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया. छगन भुजबळ यांना माझंच गाव का सापडलं? दगडफेक करण्याचा भुजबळांना नाद. मातोरीमध्ये झालेल्या दगडफेकीवरून जरांगेंचा भुजबळांवर आरोप. हे छगन भुजबळच घडून आणतोय. मुख्यमंत्र्यांनी, शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याच्यावर जरा बारीक लक्ष ठेवा. तो राज्यात दंगली घडवीत, त्याला समज द्या. फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती करून सांगतो, या छगन भुजबळला तुम्ही समज द्या की बीडसारखी परिस्थिती सगळीकडे निर्माण करू नका. भुजबळांचा मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर. तर जरांगे उठसूट भुजबळांना टार्गेट करतात. लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया. ड्रग्ज पूर्णपणे संपेपर्यंत अवैध बार आणि पबवरची कारवाई थांबणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. तर नो क्लोजर, ओनली बुलडोजर, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा. 6 महिन्यांपासून विना नंबरची गाडी रस्त्यावर धावत होती. पुणे पोलीस आयुक्त झोपा काढत होते का? पुणे अपघातामधील पोर्शे कारवरून विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल. आरटीओच्या अधिकाऱ्यांचं संगनमत आहे का हे तपासलं जाईल. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री फडणवीसांचं उत्तर. पुण्यामध्ये 27 पब विना परवाना चालत असताना पोलीस आयुक्त झोपले होते का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल. पुणे अपघात प्रकरणामध्ये कोण पाठीशी घालत होतं? सवाल उपस्थित करत विजय वडेट्टीवार आक्रमक. घटना गंभीर असताना उडता पंजाब. पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये 3 ड्रग्ज पेडलरला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. L3 बारवर झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 13 लोकांना अटक केलेल्या 3 पैकी 1 नायजेरियन आणि 2 आरोपी पुण्यामधील. पुण्यामध्ये आज 4थ्या दिवशी देखील अतिक्रमणावर कारवाई सुरू. हडपसर, उंद्री आणि मोहम्मदवाडी परिसरामधील अनधिकृत पब्स आणि बारवर पालिकेचा हातोडा. आज दिवसभरामध्ये एकूण 13 ठिकाणी कारवाई. शिवसंग्राम संघटना विधानसभा निवडणूक लढवणार. शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांची घोषणा. आघाडीबाबत आमच्या पुढे सर्व पर्याय खुले असून कोणासोबत आघाडी करायची याचा निर्णय परिस्थितीनुसार होईल. ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड.